राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नवनिर्वाचित खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार माधुरीताई मिसाळ, सुनीलजी टिंगरे, भीमराव अण्णा तापकीर, सिद्धार्थजी शिरोळे, सुनीलजी कांबळे, उमाताई खापरे या ठिकाणी एव्हिएशन विभागाचे जॉइंट सेक्रेटरी आसनंबा चुबाओ, डॉक्टर एच श्रीनिवास, श्री संतोष ढोके, उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानेन की आपल्या पुणे शहराला साजेसं एक अतिशय भव्य, आधुनिक पण त्याचवेळी पुण्याची संस्कृती आपल्याला त्या संस्कृतीची अनुभूती करून देणारं अशा प्रकारचं नवीन टर्मिनल माननीय मोदीजींमुळे आज या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि त्याचं उद्घाटन थोड्याच वेळात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करणार आहेत। मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देखील या ठिकाणी देतो। बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की पुणे एक महत्त्वाचं शहर आहे। पुणे जिल्हा हा महाराष्ट्राचा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, हे महाराष्ट्रातलं आयटी हब आहे आणि केवळ देशातच नाही तर विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात लोक हे पुण्यामध्ये येतात। जे फॉरेन एक्सपॅट्स आहेत यांची सर्वात मोठी संख्या देखील आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्याचं जुनं विमानतळ टर्मिनल एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅसेंजर्स हँडल करण्याकरता अत्यंत अपुरं होतं। अक्षरशः बस स्टँड सारखी परिस्थिती तिथे तयार व्हायची, लोकांना उभं राहायला देखील जागा नसायची आणि नवीन टर्मिनल बांधायचं तर त्याकरता जागेची देखील अडचण होती। मला आठवतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी आणि आम्ही नितीनजी, गिरीश भाऊ, आम्ही सगळ्यांनी सातत्याने डिफेन्स मिनिस्ट्रीला विनंती केली की डिफेन्सची जी जागा आहे ती जागा आम्हाला जर मिळाली तर पुण्याला एक नवीन टर्मिनल होऊ शकतं। सातत्याने त्याचा पाठपुरावा झाल्यानंतर साधारणपणे डिफेन्सची जागा मिळणं अत्यंत कठीण जातं, पण केंद्र सरकारमध्ये तो निर्णय झाला, डिफेन्सची जागा आपल्यालाही मिळाली आणि त्यामुळे हे अतिशय भव्य अशा प्रकारचं टर्मिनल या ठिकाणी तयार झालंय आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे। या टर्मिनलची विशेषता आपल्याला सांगितली, मोठं टर्मिनल आहे, भव्य आहे आणि विशेषतः आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की आपले प्रेरणास्त्रोत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा हा सुरुवातीला या टर्मिनलच्या बाहेर लावण्यात आला आहे। पुण्यात येणाऱ्या आणि पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी छत्रपतींचं दर्शन घेऊनच पुढे जावं लागेल अशा प्रकारची सुंदर व्यवस्था केली आहे। माननीय मोदीजींनी देशभरामध्ये जे एअरपोर्ट्स तयार झाले त्यांच्या संदर्भात सांगितलं, एअरपोर्ट तयार होताना तिथली जी संस्कृती आहे, तिथली जे दैवत आहेत यांचा त्या ठिकाणी वावर आपल्याला दिसला पाहिजे, त्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आहेत, आतमध्ये पांडुरंगाचं म्युरल, त्या ठिकाणी श्री विठ्ठलाचं म्युरल आपल्याला पाहायला मिळतंय। आपला देशी खेळ असलेला मलखांब, त्या मलखांबाची एक प्रतिकृती दिसते। आपली आदिवासी संस्कृती, त्या वारली पेंटिंग्स आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच एअरपोर्टमध्ये आपल्या संस्कृतीला साजेसं
अशा प्रकारचं वातावरण आहे। आणि विशेषतः मोदीजींचा आग्रह असतो अशा प्रकारचं एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन जर तयार झालं तर त्या ठिकाणी स्थानीय प्रॉडक्ट्स जे आहेत त्या प्रॉडक्ट्सच्या विक्रीकरता व्यवस्था केली पाहिजे। तशा प्रकारची दुकानं देखील या ठिकाणी तयार करण्यात आली आहे की ज्यामध्ये स्थानीय उत्पादनांची विक्री ही करता येणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय परिपूर्ण अशा प्रकारचं हे टर्मिनल आपल्याला मिळालं आहे। आज मला या गोष्टीचाही आनंद आहे की अशाच प्रकारचं एक टर्मिनल कोल्हापूरला देखील त्याचं उद्घाटन होत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला त्या ठिकाणी आहेत। चंद्रकांत दादा ज्यावेळी पालकमंत्री होते त्यावेळी कोल्हापूरला आम्ही त्याला मान्यता दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला, केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आणि त्यातनं कोल्हापूरला देखील एक अतिशय चांगलं टर्मिनल हे त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याही टर्मिनलमध्ये आपलं जे हिंदवी स्वराज्य होतं, जे मराठ्यांचं साम्राज्य होतं, त्या साम्राज्याला साजेस अशा प्रकारचं टर्मिनल हे कोल्हापूरला देखील करण्यात आलं आहे। मी आमच्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरण असेल, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या सगळ्यांचं आणि एव्हिएशन विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगले टर्मिनल हे महाराष्ट्रामध्ये 2 आपल्याला उपलब्ध करून दिले। मला या निमित्ताने सांगायचंय माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात एव्हिएशन सेक्टरने एक मोठी भरारी घेतली आहे। 2014 पर्यंत आपल्याकडे 74 एअरपोर्ट होते, आता देशामध्ये 150 एअरपोर्ट झाले आहेत, म्हणजे दुप्पट एअरपोर्ट हे 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी केले। आणि एक जमाना होता की जेव्हा लोक म्हणायचे एअरपोर्ट केवळ श्रीमंतांकरताय, पण आता एअरपोर्ट सामान्य माणसाकरताय। सामान्य माणसाकरता उडान स्कीम तयार केली आहे, कमी पैशामध्ये लोकांना फिरता येतं आणि एक एअरपोर्ट जेव्हा होतं त्यावेळी उद्योगाला त्याचा मोठा फायदा होतो। आज जॉब्स तयार करायचे असतील, नोकऱ्या तयार करायच्या असतील आणि उद्योगाला जर स्थैर्य द्यायचं असेल, उद्योग वाढ करायची असेल तर एअरपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे। जिथे कनेक्टिव्हिटी आहे तिथे उद्योग आहे। आता उद्योग कनेक्टिव्हिटी पहिले पाहतात, एअरपोर्ट आहे की नाही पाहतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे जे एअरपोर्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये देखील जे महाराष्ट्रातले जवळपास 14-15 आपल्याकडे एअरस्ट्रिप्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत, या सगळ्यांना विकसित करण्याचा निर्णय माननीय शिंदे साहेबांनी, अजितदादांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे जेणेकरून एक एअरपोर्टचं मोठं जाळं हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार करता येईल आणि एक मोठी कनेक्टिव्हिटी देखील तयार करता येईल। हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, हे एअरपोर्ट झाल्यामुळे लोकांची सोय तर होणार आहे, पण त्याच वेळी पुढं हे एअरफोर्सचं एक महत्त्वाचं ठाणं असल्यामुळे या ठिकाणची जी एअरस्ट्रिप आहे ती आपल्याला परमनंट अवेलेबल होत नाही, अनेक वेळा बंद ठेवावी लागते। त्यामुळे पुण्यामध्ये ॲडिशनल फ्लाईट्स सुरू करण्याकरता किंवा नवीन इंटरनॅशनल फ्लाईट्सला परवानगी देण्याकरता मोठ्या प्रमाणात अडचणी होतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला आहे की पुण्याला एक नवीन एअरपोर्ट आपल्याला तयार करायचं आहे, पुरंदरला ते एअरपोर्ट आपल्याला तयार करायचं आहे। मागच्या काळातच पुरंदर एअरपोर्टच्या संदर्भात सगळ्या केंद्र सरकारच्या आणि डिफेन्सच्या परवानग्या आपण घेतल्या, परंतु नंतर मध्यंतरीच्या काळात ते अजून 20 किलोमीटर पलीकडे शिफ्ट करण्याबाबत त्यावेळच्या सरकारमध्ये विचार चालला होता, मात्र ती जागा फिजिबल नाही हे लक्षात आल्यानंतर आता पुन्हा नवीन सरकार आल्यावर पुरंदरलाच एअरपोर्ट करायचा असा निर्णय आम्ही घेतलाय। लवकरच त्या संदर्भातलं लँड ॲक्विजिशन हे देखील आम्ही सुरू करणार आहोत आणि केवळ एअरपोर्ट नाही तर एअरपोर्ट अँड कार्गो टर्मिनल अशा प्रकारचं एक अत्यंत मोठं कमर्शियल सेंटर की ज्यातनं इथल्या इंडस्ट्रीला आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला एक नवीन सप्लाय चेन डेव्हलप करता येईल
आणि त्यातनं लाखो लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या एअरपोर्टच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्यामुळे निश्चितपणे आज हे एअरपोर्ट झाल्यामुळे पुढले 5-6 वर्ष आपली चिंता मिटली आहे, पण त्या 5-6 वर्षामध्ये नवीन एअरपोर्ट जर केलं नाही तर मला असं वाटतं की वाढत्या पुण्याच्या ग्रोथ करता ते अत्यंत अडचणीचं असेल। आणि हा माझा दावा आहे की पुण्यामध्ये जर नवीन एअरपोर्ट केलं तर पुण्याच्या GDP मध्ये 2% वाढ आपण करू शकतो। इतकी पोटेन्शियल हे पुण्याच्या नवीन एअरपोर्टचं आहे। त्यामुळे निश्चितपणे अजितदादा असतील, चंद्रकांतदादा असतील, वळसे पाटील असतील, आम्ही सगळे मिळून हे एअरपोर्ट लवकरात लवकर कसं होईल या संदर्भातला प्रयत्न करू। आजच्या या दिवशी पुन्हा एकदा पुणेकरांच्या माध्यमातून मोदी साहेबांचे, माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो। हे एअरपोर्ट पुणेकरांना लवकरच डेडिकेट होणार आहे। पुणेकरांचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर एअरपोर्टमुळे उद्योगांना चालना मिळते, विमानतळांना विकसित करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। पुण्यातल्या पुरंदर इथे लवकरच नवीन विमानतळ होणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। नवीन विमानतळामध्ये पुण्याच्या GDP मध्ये 2% वाढ होतीये असंही त्यांचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये विमानतळाच्या नवीन विस्तारित टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।